खोपोली नगरपरिषद संचालित माध्यमिक शिक्षण विभाग समन्वय समितीच्या अध्यक्षपदी शिव उद्योग सेनेचे जिल्हा प्रमुख, राष्ट्रीय शहरी अभियान समितीचे चेअरमॅन तथा खोपोली नगर परिषदेच्या स्थायी समितीचे सदस्य आणि नगरसेवक हरीश विठ्ठलराव काळे यांची नियुक्ती करण्यात आली। 14 ऑगस्ट रोजी त्यांच्या पदग्रहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। यावेळी खोपोली नगराध्यक्ष कुलदीपक रामदास शेंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हरीश काळे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली। पदग्रहण सोहळ्यानिमित्त नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांनी हरीश काळे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्या। शिक्षण क्षेत्रातील विविध उपक्रमांना अधिक गती मिळावी, विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसह शैक्षणिक सुविधांच्या विकासासाठी त्यांच्या नेतृत्वाचा निश्चित फायदा होईल असा विश्वास नगराध्यक्ष शेंडे यांनी व्यक्त केला। कार्यक्रमात खोपोली नगर परिषदेचे विविध सभापती, नगरसेवक, नगरसेविका तसेच इतर मान्यवर उपस्थित होते। कसं आहे की माध्यमिक शाळा ज्या आपल्या 6 शाळा आहेत खोपोली नगर परिषदेमध्ये, त्यामध्ये एक समन्वयक समिती शासनाच्या नियमानुसार गठीत करावी लागते। तर त्यानुसार आपण जे शासनाचे अटी शर्ती ज्या असतात त्याचा एक आम्ही ठराव घेतला आणि त्यामध्ये आपले स्थानिक जे नगरसेवक असतात त्या नगरसेवकांचं प्रतिनिधित्व ते त्या शाळेवर करत असतात आणि आमच्या प्रत्येक नगरसेवक त्या शाळेच्या ज्या 6 शाळा आहेत तिथले जे काय अध्यक्ष असतात आणि त्या अध्यक्षानंतर त्या एक समन्वय समितीवर सदस्य म्हणून जातात आणि मग त्या सदस्यांमधून एक अध्यक्ष त्यात निवडला जातो। त्यात हरीशजी काळे यांची सर्वानुमते आम्ही निवड केलेली आहे, त्यासाठी त्यांना आम्ही शुभेच्छा देतो। आणि या समितीमार्फत एकच असतं की समन्वय साधायचा असतो की खोपोली नगर परिषद असेल, त्यांच्या ज्या काही समस्या असतील, शिक्षकांच्या समस्या असतील, विद्यार्थ्यांच्या समस्या असतील, जागेच्या समस्या असतील, त्यामध्ये एक समन्वय राहावा आणि जास्तीत जास्त गोरगरिबांचे आपले जे काही विद्यार्थी शिकत असतात त्यांना एक चांगल्या प्रकारचं दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी ही समन्वयक समिती काम करणार आहे। आपले कर्जत खालापूरचे लाडके कार्यसम्राट आमदार सन्माननीय महेंद्र शेठ थोरवे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपल्या खोपोलीचे प्रथम नागरिक तथा माझे मार्गदर्शक मित्र नगराध्यक्ष कुलदीपभाई शेंडे यांच्या सूचनेनुसार आणि जे काही आमचे सर्व सभापती असतील, सर्व नगरसेवक असतील, नगरसेविका असतील, यांच्या सर्व एकमताने आज जे काही मला आज पदभार माध्यमिक शाळा समन्वय समिती जी आहे त्या माध्यमिक शाळा समन्वय समितीचा अध्यक्ष म्हणून ही समिती शासनाच्या मार्फत गठीत, शासनाच्या नियमानुसार ही समिती गठीत केलेली आहे। आणि या आपल्या ज्या खोपोली शहरातील ज्या काही 6 माध्यमिक शाळा आहेत त्या 6 माध्यमिक शाळांमध्ये प्रत्येक शाळेमध्ये आपण त्या वार्डातला, त्या प्रभागातला जो काही नगरसेवक आहे त्या नगरसेवकाला तिथं अध्यक्ष म्हणून आपण तिथे त्यांची नियुक्ती केलेली आहे आणि त्यांच्या मार्फत हा तिथला कारभार चालणार आहे। आणि त्या सर्व 6 जे अध्यक्ष आहेत त्या अध्यक्षांचा समन्वय होण्यासाठी आणि त्या अध्यक्षातून सर्वांनी मिळून जे काही आमचे सन्माननीय नगराध्यक्ष आहेत यांच्या सूचनेनुसार मला त्यांचा अध्यक्ष म्हणून या आपल्या माध्यमिक शाळेचा समन्वय समितीचा अध्यक्ष म्हणून आज त्यांनी मला अध्यक्षांनी पदभार दिला आहे, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो। आणि जे काही आमच्या 6 शाळेचे जे काही अध्यक्ष आहेत त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो। आणि आमची जी काही माझ्यासोबत जे काही 18 सदस्य आहेत त्यांची सुद्धा आज नियुक्ती झालेली आहे, त्यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो। आणि येणाऱ्या काळामध्ये आज म्हणजे आत्ताच्या या क्षणापासूनच हा जो काही माझा कार्यकाल आहे हा या कार्याला सुरुवात झालेली आहे। आणि प्रथमच आल्यानंतर आम्ही इथे जेव्हा आलो त्यावेळी पूर्ण इथं हा जो काही सभोवतालचा परिसर होता इथे बरंच काही टाटा हॉस्पिटलचं काही साहित्य पडलेलं होतं, जुनं पुराणं सर्व। तर ते आल्याच मी 2 दिवसापूर्वी सगळे इथले साहित्य वगैरे जे आहे ते काढायला लावून इथली प्रथमतः मी माझ्यापासूनच तिथून स्वच्छतेची सुरुवात केली। आणि उद्यापासूनच 15 ऑगस्टपासून आपण प्रत्येक शाळेमध्ये जाऊन ज्या काही भेटी आहेत त्या तिथला स्थानिक जो अध्यक्ष आहे त्या शाळेच्या अध्यक्षाला घेऊन त्या शाळेमध्ये मी प्रथमतः तिथे भेट देऊन त्या भेटीमध्ये तिथले जे काही मुख्याध्यापक आहेत आणि तिथले काही शिक्षक वृंद आहेत त्यांच्याशी आणि त्या विद्यार्थ्यांशी एकत्रपणे मी त्यांच्याशी मनमोकळी चर्चा करून त्यांच्यातला काही संवाद आहे तो संवाद घडवून तिथल्या काही विद्यार्थ्यांच्या समस्या असतील, आमच्या शिक्षकांच्या समस्या असतील किंवा आमच्या मुख्याध्यापकांच्या समस्या असतील, त्या समस्या कशा सोडवता येतील याचा मी पूर्ण आपल्या नगरपालिकेच्या
अध्यक्ष उपाध्यक्ष आमचे सर्व सभापती आणि नगरसेवकाच्या माध्यमातून तो पुरेपूर मी प्रयत्न करणार आहे. येणारा काळ हा AI चा काळ आहे, इंटरनेटचा काळ आहे आणि याच्यामध्ये आजचा जो आपला विद्यार्थी आहे तो म्हणजे नगरपालिका ज्या काही शाळा आहेत किंवा जिल्हा परिषद शाळा असतात खेडेगावमध्ये, त्या शाळेकडे बघण्याचा एक दृष्टिकोन, जो काही समाजाचा दृष्टिकोन आहे की तिथे एक गरीब विद्यार्थी किंवा मध्यमवर्गीय भागातील विद्यार्थी तिथे शाळा शिकतात. तर आज आपण जर पाहिलं तर आमच्या कमिटीमध्ये बरेच जण, म्हणजे मी जरी झालो तर मी एका जिल्हा परिषदमध्ये शाळा शिकलेला विद्यार्थी आहे आणि बरीच आमची काही मंडळी आहेत, माझ्यासोबत जे काही नगरसेवक आहेत ते सुद्धा शिक्षण मंडळाच्या शाळेतून, काही जण नगराध्यक्ष सुद्धा झालेले आहेत, काही नगरसेवक सुद्धा झाले आहेत आणि याच्या माध्यमातूनच त्यांना या येणाऱ्या काळामध्ये जे काही येणाऱ्या काळाची आव्हानं आहेत, हे आव्हानं कसे पेलता येतील, असे काही कसे उपक्रम आपल्याला तिथे राबवता येतील, ते सुद्धा उपक्रम त्या शाळेमध्ये मी तेथील उपक्रम मी राबवण्याचा पुरेपूर प्रयत्न तिथे करणार आहे. आणि आमचे जे काही शिक्षक बांधव आहेत त्या शिक्षकांना आता याच्या अगोदर प्रशासक होते 4 वर्ष, मला ते 4 ते 5 वर्ष प्रशासक होते, पण प्रशासन आणि शिक्षक यांच्यामध्ये थोडासा जो संवाद असतो हा कमी असतो. त्यांच्या समोर जाण्यासाठी, त्यांना सांगण्यासाठी, त्यांना बोलण्यासाठी थोडे ते कचरतात. पण एखादा लोकप्रतिनिधी जेव्हा त्यांच्याकडे जातो, कारण तो लोकप्रतिनिधी हा त्यांनी निवडून दिलेला असतो, त्या शिक्षकांनीच त्यांना मतदान केलेलं असतं. म्हणून आम्ही तिथला जो काही स्थानिक नगरसेवक आहे तो स्थानिक नगरसेवक त्या शाळेचा अध्यक्ष म्हणून आम्ही तिथे स्थापित केलेला आहे. त्याच्यामुळे तिथल्या समस्या ह्या त्या अध्यक्षाला सांगितल्या जातील आणि ते अध्यक्ष असतील किंवा तिथले जे मुख्याध्यापक असतील ते मुख्याध्यापक त्या समस्या मला येऊन सांगतील. त्यांच्या काही मागण्या असतील त्या मागण्या माझ्यासमोर मांडतील आणि त्या मागण्यांचं कौन्सिलमध्ये, आमच्या ज्या काही सर्वसाधारण सभा असतील त्या सर्वसाधारण सभेमध्ये तिथे आवाज उठवून जे काही माझे सर्व सदस्य आहेत नगरसेवक, त्या नगरसेवकाच्या माध्यमातून ते विषय कसे तडीस घेऊन जाता येतील ह्याचा पुरेपूर प्रयत्न करून त्या प्रत्येक शाळेला, आणि माझं जे काही हे पद आहे, हे पद म्हणजे मी तेच अध्यक्षांना सुद्धा सांगितलं की हे पद माझं हे लोकसेवेसाठी 80% समाजकारण आणि 20% राजकारण करणारा मी व्यक्ती आहे, हे आपणाला सर्वांना माहीतच आहे. आणि त्याचाच कुठंतरी भाग म्हणून आणि हे पाहूनच मला वाटतंय सन्माननीय आमचे लाडके आमदार साहेब आणि नगराध्यक्ष साहेब यांनी आणि सर्वच माझ्या सदस्यांनी मला या खुर्चीवर आज स्थानापन्न केलेलं आहे आणि या खुर्चीला नक्कीच मी पुढे चांगला वाव देण्याचा प्रयत्न करीन. आणि माझ्या कामातून आपल्याला माझी जी काही प्रतिमा आहे ती प्रतिमा, आज जी काही माझ्यावर हा भार पडलेला आहे, शिक्षक म्हटल्यानंतर शिक्षकाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन असतो आणि त्या शिक्षकांचं आणि त्या अध्यक्षांचं नेतृत्व मी करतोय म्हटल्यानंतर आज जरी मी या खुर्चीवर बसलेला असलो तरी त्या खुर्चीचं जे काही पुढं जे कार्य आहे आणि ह्या खुर्चीविषयी जी काही जी शिक्षकांची आणि मुख्याध्यापकांची जी काही आत्मीयता निर्माण होईल, ही आत्मीयता निर्माण करण्याचा प्रयत्न माझ्या कामाच्या माध्यमातून मी पुरेपूर प्रयत्न करेन. जय हिंद, जय भारत.